भाजपच्या नेत्यांनी झी24 तासशी संवाद साधलेला आहे, प्रतिक्रिया दिलेली आहेत, पाहूयात। अत्यंत धन्य झाला असं मी समजतो की आज बाबांचं दर्शन प्रत्यक्षात मला मिळालं, प्रत्यक्षात अप्रत्यक्षात। आणि एकच त्या निमित्ताने विनंती करणार आहे की देशातले सर्व आणि जगातले सर्व जे लोक आहेत त्यांनी सुखात राहावं। या ठिकाणाहून आम्ही एक ऊर्जा घेऊन जाणार आहे की आगामी 5 वर्षात आमच्या सरकारचे अजून एक चांगलं काम हो, जनतेची सेवा हो आणि आगामी निवडणुकीमध्ये लढण्याची आम्हाला शक्ती प्राप्त हो, ही ऊर्जा घेऊन आम्ही आता या शिर्डी संस्थांमधून सर्वजण जाणार आहोत। मला असं वाटतं की या जनतेचा जो कौल आहे तो आमच्या बाजूला आहे आणि त्यामुळं आता आम्हाला पूर्ण 5 वर्षे मिळाले जनतेची आणि या राज्याचा विकास करण्यासाठी। भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्राचं अधिवेशन म्हणजे पक्षाचं अधिवेशन हे आमचं सरकार स्थापन झाल्यावर पहिल्यांदा शिर्डीमध्ये होत आहे आणि या ठिकाणी जो लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीबद्दल गैरसमज एक नेगेटिव्ह नरेटिव्ह सेट केलं होतं की संविधान बदलणार आहे, पण असा कुठलाही विचार किंवा अशी कुठली संकल्पना भारतीय जनता पार्टीची नाही हे विधानसभेच्या निवडणुकीत सिद्ध झालंय आणि म्हणूनच संविधानाची प्रत आम्ही व्यासपीठावर ठेवलेली आहे। लोकसभेमध्ये ज्या काँग्रेसनी संविधानाची पायामल्ली केली, ज्या काँग्रेसनी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारंवार अपमान केला, त्या काँग्रेस आणि त्यावेळेला असलेल्या इंडिया आघाडीने संविधान बदलाचा फेक नरेटिव्ह हा पसरवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो नरेटिव्ह फेक होता आणि त्यामुळे त्यांचा पर्दाफाश करण्याचं काम हे महाराष्ट्र आणि हरियाणाच्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केलेलं आहे आणि त्यांना त्यांची जागा ही दाखवून दिलेली आहे।